नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमच्या ह्या ज्या कॉमेंट्स असतील त्या माझ्याकडे जरूर कळवा। आता आजचा आपला व्हिडिओ आहे तो जिवतीवरती आहे। मला कित्येक तरी लोकांनी असं विचारलं की जिवतीची पूजा करायची म्हणजे काय करायचं असतं आणि ते का करतात। म्हणजे मला असं जरा गंमतच वाटली, पण त्याच्या संबंधित मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगते। आता असं आहे की जिवती म्हटलं की आपण नेहमी तिला कसं म्हणतो की आम्ही लहानपणी असं म्हणायचो, आई जेव्हा जिवतीची पूजा करायची तेव्हा ती म्हणायची, जिवती ग माये रानात तुझे घर, तेथुनी दया कर बाळावरी। जे तिची जी मुलं असतील त्याला तिने सांगायचं की आमच्यावरती दया कर। म्हणजे इतकं त्या देवीचं आणि जिवतीचं महत्त्व आहे। आता ही जिवती आणि आपण काय हे करतो, जिवतीबरोबर 4 फोटो असतात। कोणाकोणाचे असतात, नरसिंह असे पुढे वाढलं, श्रीकृष्ण म्हणजे कालियामर्दन आणि बुद्ध आणि गुरु ह्यांचे 4 फोटो आणि मध्ये आपली जिवती असते। मग यांचंसुद्धा महत्त्व काय आहे आणि ह्यांची पूजा करायला का घेतात, त्याची अनेक कारणं आहेत। ती आपण आता थोडासा विचार करूया। आता जिच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही जिवती, तिच्या पूजन आषाढ महिन्याच्या अमावास्येला हे दीपपूजन केले जाते आणि या दिवशी जिवतीला पूजनसुद्धा करतात। जिवतीचं दिवा हे ज्ञानाचं वृद्धीचे प्रतीक आहे। अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे। दीप तुम्ही एक दिशा उजवा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता। त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात दिव्याला, कारण ते वाढत जातं म्हणतो। या प्रतीकाचं पूजन म्हणजे दीपपूजन होय। आपण अमावास्येच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये, गॅलरीमध्ये, तुळशीजवळ सगळीकडे दिवे लावतो। तुम्ही पण लावत असालच। आणि आपण लावतो म्हणजे काय, ते आपलं प्रतीक आहे कशाचं, अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार येतो। म्हणून दिव्याची पूजा करायची, नमस्कार करायचा आणि तुळशीजवळ 2-3 दिवे लावायचे। आणि तुळशीजवळ दिवे लावल्यानंतर तुळशीला काय म्हणायचं, तुळशी ग माये रानात तुझे घर, तेथुनी दया कर आम्हा बरी, असं तुळशीला आणि हिला सांगायचं, कुणाला, जिवतीला। आणि त्या दिवसापासून संपूर्णपणे या जिवतीची रोज साद्र संगीत पूजा करायची असते। ती आपण करतो, करत नाही असं कोणीच नाही, कारण आपल्या मुलांसाठी तो कार्यक्रम असतो, त्यामुळे आपण ते करतो। आता ही जिवतीचं मार्गाचं काय, अज्ञानाचा नाश करून, कारण काय ते अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार। दीप तुम्ही एक दिशा उजवा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता। त्यामुळे याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात। प्रतीकाचं पूजन म्हणजे दीपपूजन। प्रतीक काय, दिवा, दिवा हे आपलं प्रतीक आहे। तेज आहे आणि ते तेज सगळीकडे गेल्यानंतर आपल्याला, आपल्या कुटुंबांना, आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना ते आनंद देतो। आणि हीच आपली पुढे मुलं इतकी छान होतात की त्यांचं ज्ञान, त्यांची बुद्धी, त्याच्यानंतर त्यांचं वर्तणूक, हे सगळं ते मुलं आपल्याकडून आणि आपण त्यांना, आपल्याकडून आणि आपण त्यांना जे शिकवतो त्याचं अनुकरण करतात। आणि त्यामुळे हा जो जिवतीचा सण आहे तो खरं म्हणजे आपल्या मुलांसाठीच असतो। आणि म्हणून या मुलांना म्हणायचं की तुम्ही ज्ञानाचे दिवे लावा, अज्ञानाचे नको, ज्ञानाचे दिवे लावा आणि ते दिवे सगळीकडे तुमच्या आयुष्यभर उजळू दे। त्याच्यामध्ये तुमचं जीवन अत्यंत सुखकारक आणि आनंदी होऊ दे, असं आपण त्यांना आशीर्वाद देत असतो। त्यामुळे या दिवशी दिव्याचं इतकं महत्त्व आहे। आणि अमावास्या दिवशी काय येतं, ज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे। दीप तुम्ही एक दिशा उजवा, तेव्हा तुम्ही हजारो दिवे उजळू शकता। त्यामुळे त्याला वंशवृद्धीचा प्रतीक असे म्हणतात। दुसरी पूजा देवता म्हणजे जिवती। हे आता अमावास्येचं सगळं मी सांगितलं। आता जिवती, आपल्याकडे जिवतीचा कागद असतो। जिवतीच्या कागदावरती आपल्याला माहिती आहे की जिवतीच्या कागदावरती
4 फोटो असतात, ज्योतीचा धरून 4 फोटो, आणि ते काय असतात ते आपण आता बघूया. दुसरी पूजा असते ती देवतामध्ये ज्योती. ज्योतीतील प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिनाभर या देवतेची पूजा करायची असते प्रतिमेची, आणि त्या ज्योतीकडे आपलं सगळं मुलांचं बुद्धिमत्ता, ज्ञान, आयुष्य, शहाणपणा, नीट वागणं आणि अत्यंत घरात आई वडिलांना अखेरपर्यंत जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जपणं म्हणजे काय की आई वडील आपले मोठे झाले की आपण काय करतो, हां आता तुम्ही झालेत ना मोठे, आता आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी जातो नोकरीला वगैरे वगैरे, आणि आई वडिलांकडे मुलं आत्ता तर काही विचारायलाच लागत नाही, ते दुर्लक्षच करतात. पण ती करू न येत म्हणून तर आपण या आई वडिलांची सेवा करायची आणि अखेरपर्यंत त्यांना सांभाळून ठेवायचं. हा ज्योतीचा कानमंत्र आहे. ती तेच सांगते तुम्हाला की काय करा, तर अशी ज्ञानामध्ये तुमच्या भर घाला, आणि ही भर नुसती घालू नका, तर आनंदाने तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या आजी आजोबा असतील, आई वडील असतील, अजून कोणी असतील तर त्यांची छान सेवा करा आणि त्यांचे मनोमन आशीर्वाद घ्या. हे परमेश्वराने तुम्हाला सांगितलेले आहे आणि ते आपल्याला करायला पाहिजे. आणि जर असं केलं तर तुम्ही आयुष्यभरामध्ये कधीही दुःखी होणार नाही, तुम्हाला काही कमी पडणार नाही, तुम्हाला अत्यंत आनंदात राहायला मिळेल. तुमची मुलं बाळं तुम्ही सगळं कसं आनंदी आनंद असेल हे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्योतीची पूजा आपण करत असतो. त्याचं कारण हे आहे. म्हणून ज्योती म्हणजे काय, तर जीवन देणारी त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं ज्ञान, त्यांची अक्कल हुशारी सगळी आपल्या मुलांची एवढी मोठी झाली पाहिजे. त्याच्यासाठी लहानपणापासून आईवडील तुम्हाला जोपासतात, मोठे करतात, आणि ते तुम्हाला ज्ञानात भर घालतात. आणि ते तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही जसे वागलात तर आयुष्यात तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. आईवडिलांचा आशीर्वाद असतो. आणि म्हणून आईवडील हे ज्योती काय सांगते की पूजा का करायची असते, तर हे सगळं तुम्हाला मिळण्यासाठी, म्हणून ह्या ज्योतीची आणि आईवडिलांची सेवा करायची असं ती सांगत असते. आता ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये पूजा करायची असते. 1-2 दिवस केली जाऊ दे आता कंटाळा आला आहे, आज नको पूजा करू द्या, असं करायचं नाही. दुसरी पूजा देवतामध्ये ज्योतीच्या प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृभक्ती आणि वडिलांची भक्ती करून केला जातो. आपल्या अपत्यांना मंगळाची प्रार्थना केली जाते. जे आमची अपत्य मंगलमय होऊ दे, सुखी समाधानी होऊ दे, खूप हुशार होऊ दे, आणि मांगल्य त्यांच्या सगळ्या शरीरामध्ये, ज्ञानामध्ये, बुद्धीमध्ये सगळीकडे मांगल्य असू दे, अशी त्यांना प्रतिमा केली जाते. आणि मग ही प्रतिमा म्हणून तर रोज देवीची, म्हणजे आता आपण श्रावण महिन्यात अमावस्या झाली, अमावस्याच्या दिवशी सगळे दिवे बिवे लावले, सगळं झालं, आणि अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या म्हणजे श्रावणातल्या प्रतिपदेपासून संपूर्णपणे या देवीची उपासना करायची, ज्योतीची. रोज तिला काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचा, फळं फुलं, आणि भरपूर प्रमाणात श्रावण महिन्यात फुलं भरपूर असतात, ते फुलं वगैरे तिच्या पायाशी वाहून हार बीर करून असं छानपैकी तिला सजवायचं. हे आपलं कर्तव्य आहे, जेणेकरून ही ज्योती आपल्याला सगळं सुखशांती देते. आता एक तुम्हाला उदाहरण सांगते. परवा दिवशी माझ्या 2-3 मैत्रिणींचा फोन आला आणि माझ्या पुतणीचा पण, अगं वहिनी ज्योतीची पूजा का करायची असते. म्हटलं अगो तुला माहिती नाही का. अगं नाही गं सांग ना. मग मी तिला सगळे समजावून सांगितलं. आपली मुलं मोठी होण्यासाठी, आपल्या मुलांना आनंद मिळण्यासाठी आपण ही ज्योतीची पूजा करत होतो. आणि आपली पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी, या सगळ्यांना आदर्श घ्यायचा. आता माझी मुलं माझी पिढी, त्यांची मुलं त्यांची पिढी, तर त्यांनी सगळ्यांनी ह्याचा आदर्श घ्यायचा आणि सगळ्यांना
अत्यंत प्रेमाने, भक्तीने आणि अंतःकरणापासून त्यांची सेवा करून त्यांना मोठं करायचं, याचसाठी या ज्योतीची आपण पूजा करीत असतो. आता या नरसिंह म्हणजे कोण, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नरसिंह म्हणजे जो हिरण्यकश्यपू, आपल्याला सगळं माहिती आहे हिरण्यकश्यपू, आणि त्याने जे काय उपद्व्याप केले, कशासाठी केले, तर ह्या नरसिंह सरस्वतीला म्हणजे कोण होता तो नरसिंह. त्याने काय केलं असेल की सगळी त्याचं मुख्य कारण काय ते मी सांगते, ते महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला नरसिंह सरस्वती हे नरसिंह फक्त नरसिंह आले, त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की आपण या संपूर्ण भारतावरती राज्य करावं, आणि त्या दृष्टीने त्याने विचारविनिमय सुरू केला. का तर ज्या वेळेला त्यांचं असं संवाद चाललेले असताना तो नरसिंह हा आपल्या वडिलांबरोबर तो राहून त्याने प्रल्हाद त्यांचा पुत्र तो जन्माल्यानंतर त्याला अतिशय त्रास दिला. कारण प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. तो कसा, तर प्रल्हादा जन्माला येतानाच मुळी विष्णू भक्त होता. आणि त्यावेळेला नारदाने सगळं माहिती होतं. नारदाने त्याला उचललं आणि नारदांच्या आश्रमामध्ये नेऊन टाकलं, आईला आणि त्याच्या आई गरोदर असतानाच. का तर त्याची पुढे वंशावळ चांगली चालावी म्हणून. तर नारदाने अनेक लोकांना असं मार्गदर्शन केलेलं आहे, तर वंशावळ चांगली असावी म्हणून ह्या उचललं म्हणजे, आणि तिथे घेऊन आल्यानंतर तो रोज भक्ती करायचा, ते सांगतील ते म्हणायचा, नारद मुनी सांगतील ते करायचा. आणि असा नरसिंह अतिशय भक्त झाला, देवाचा भक्त म्हणजे तो ते सांगतील ते तो करायचा. आणि असं म्हणता त्याच्या असं लक्षात यायला लागले, माझे वडील एवढे दुष्ट का आहेत. त्याने तर त्या प्रल्हादाला अनेक वेळा गडावरनं खाली टाकायला सांगितलं होतं, त्याला मारायला आणि अनेक वीर असे कर्तृत्वान त्यांच्यातले पेलवान ठेवलेले होते की याला ढकलून द्या, नदीत बुडवा, आणि ते करायचे. पण त्यांच्या पाठीमागे शिव आणि विष्णू होते, त्यामुळे त्याला कधी काहीही झालं नाही. आणि नारद मुनींच्या आश्रमामध्ये तो एवढा मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अजून थोडंसं पुढे मी गेल्यानंतर सांगते की तो म्हणून शिवभक्त आणि विष्णुभक्त प्रल्हाद झाला. कोणाच्या आश्रमात होते, नारदांच्या आश्रमामधून. ते खूप म्हणजे खूपच मोठे झाले. आणि म्हणता तो नरसिंह सिंह म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, नरसिंह म्हणजे काय ते. त्याच्यानंतर पुढे असं झालं की नरसिंह हा खूप म्हणजे आपल्या मुलाला म्हणजे प्रल्हादाला खूप त्रास देत होता, खूप म्हणजे खूपच. तो प्रल्हाद बिचारा रोज म्हणायचा की मला असं करण्याचं कारण काय. तो नारद मुनींनी आश्रमात नेल्यानंतर इतका विद्वान आणि इतका हुशार झाला, आणि देवभक्त म्हणजे विष्णूचा अवतार म्हटलं तरी चालेल, इतका तो. नारद सूत्र 86 आहेत, ती तुम्ही वाचा एकदा, मी वाचलेत म्हणून सांगते की इतका ते अतिउत्तम नारद, त्याची 86 नारदाची सूत्र आहेत. तर त्याने हे सगळं त्याच्यासाठी केलं. केवळ काय तर नरसिंहाला काय होतं, त्याला भारतावरती राज्य करायचं होतं, आणि ते तर त्याला शक्य नव्हतं. कारण सगळेच विद्वान आणि पंडित असल्या कारणामुळे नारदाने हे जे सगळं आरंभलं होतं ना, ते ह्याच्यासाठीच होतं. आणि त्यामुळे कधीही या नरसिंहाला आणि या जमान्यातल्या लोकांना कधी भारतावरती राज्य करता आलं नाही. खूप मोठी स्टोरी आहे, पण मी थोडक्यात सांगणार आहे, पुन्हा कधीतरी वेळ आली तर सांगेन. आणि मग हा नरसिंह याने त्याचा पुढचा बळीने ते इतकं काय छळलं आहे सगळ्यांना की काय विचारून सोय नाही. पण तिथेसुद्धा त्याने
हे केलं. आणि ज्या वेळेला थोडक्यात म्हणजे बळीने ज्या वेळेला शुक्राचार्य ह्याने ते गुरु होते, यांचे गुरु शुक्राचार्य होते. कुणाचे? इतर राक्षसांचे शुक्राचार्याने. आणि त्यावेळेला अथिती आणि कश्यप ऋषी याने सगळीकडे अराजक माजवलं होतं बळीने. आणि त्यावेळेला हे सांगितलं की ताबडतोब तुम्ही काहीतरी करा. सगळे जंगलात निघून गेले घाबरून. त्यावेळेला ती तिथे जंगलात गेली. नवऱ्याला सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता एक अत्यंत विद्वान आणि हुशार असा मला मुलगा हवा आहे. कशासाठी? मला मुलगा हवा आहे. फार विद्वान आणि इतकी धार्मिक वृत्तीची होती. सगळे तिला ग्रंथपाठ होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद सगळं. हे सगळ्यांपेक्षा ती जास्त हुशार होती. ते म्हणाले आता इलाज नाही केली. मग तिला तो मुलगा झाला, तो प्रल्हाद. आणि ह्या प्रल्हादाने नंतर सगळ्यांना नकोसो करून सोडलो. आणि एक दिवस अशी परिस्थिती झाली की तो आला तिथे आणि तो विचारताय काय चाललं आहे तुमचं? त्याची इच्छा असे ती बळीची की पूर्वी असं तो 100 यज्ञ झाले की त्याला स्वर्गाचं राज्यपद मिळत होतं. आणि त्याला यांचं इंद्राचं राज्यपद मिळवायचं होतं. म्हणून तो भयंकर कष्ट करीत होता. आणि त्याच वेळेला बरोबर तिथे बळी गेला. त्याचा 100वा अर्धाच यज्ञ झालेला होता. तो म्हणाला जय जय रघुवीर समर्थ, ओम नमः शिवाय, गोपाल कृष्ण महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणता म्हणता तो तिथे पोचला. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळंच लक्षण दिसत आहे. वामन तिथे गेला आणि वामनाने सांगितलं मला तुला काय पाहिजे? म्हणे मला दुसरं तिसरं काय नको, मला 3 पावलं जागा द्या, बाकी मला काही नको. आता हे शुक्राचार्यांचं लक्षात आलं. शुक्राचार्याने त्याला सांगितलं बळीला की तू काही करू नको, पाणी सोडू नको. त्याने 100 यज्ञ करायचे होते ना, तो 100वा यज्ञ चालू होता बळीचा. आणि त्यावेळेला शुक्राचार्याने सांगितलं, तो म्हणाला त्याला जरा फार हे होतं दान धर्म करायचं वेळ. तो म्हणाला नाही मी तुमचं ऐकणार नाही. म्हणून त्याने काय केलं, झारीत पाणी घेतलं आणि ते त्याच्या हातात सोडायचं. पण शुक्राचार्य ते झारीच्या तोंडाशी जाऊन बसले, पाणी काही पडेना. शेवटी शुक्राचार्याने काय केलं असेल, हाताने पाणी घेतलं पळीवरती आणि दान केलं. आणि हे दान या प्रल्हादाला मिळालं. त्याला फक्त 3 पावलं होती, स्वर्ग मृत्यू पाताळ, बाकी म्हणे मला काही नको. आणि असं हे त्याने मागितलं, त्याला मिळालं. आणि त्याच वेळेपासून हा प्रल्हाद जो होता तो अत्यंत म्हणजे प्रश्नच नव्हता. पण त्याने काय केलं, बळीला मारलं बिरलं नाही. त्याचे तो मी 3 पावलं जागा मी देतो तुला, तू एक काम कर, स्वर्ग मृत्यू पाताळात जा, पाताळामध्ये जाऊन पो, तिथे तू भरपूर राज्य कर. आणि ज्या वेळेला तो राज्य करशील त्यावेळेला मी तिथे तुझा द्वारपाल म्हणून राहील. द्वारपाल म्हणजे कोण? दारावरचे वॉचमन असतात ना, तसा विष्णू सांगतोय. कारण काय, तो पुढे मागे आला इथे भारतावरती राज्य करायला, तो म्हणून त्याला तिथे ठेवायचं. आणि त्याने मान्य केलं, त्याला कुठे कळत होतो काय ते. आणि अशा पद्धतीने हा तिसरा कोण होता, हा जो नरसिंह, कळलं की नाही. त्याच्यानंतर या देवतांचं मी तुम्हाला सांगितलं. आता त्याच्यानंतर पुढे होते ते एक मिनिट सांगते. बुध आणि गुरु. बुधाच्या प्रभावात जात काळ, अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्यपटुत्व इत्यादी गुण जर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. म्हणून यांची सेवा करायची, पण ह्या लोकांची करायची नाही. वर्षा बुधाचे वाहन हत्ती, ते उन्मत्ताचे प्रतीक. मानवी मनात देणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेच्या मध्ये ती
वाईटच असते. अंकुश घालून आवर घालावा लागतो. ते बुद्धिप्रतिमेवरून लक्षात येते. त्याच्यानंतर बृहस्पतींचे वाहन वाघोबा, हे अहंकाराचे प्रतीक. भावने मनात अहंकाराने लवकर चिकटतो आणि अहंकार प्रगती आणि आपलं आध्यात्मिकता साधतेत बाधा आणते. त्यावर आपण ज्ञानाचा गुरु कृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवतो. हे बृहस्पती प्रतिमा आपणास शिकवते. म्हणून बुध बृहस्पती यांनासुद्धा जीवती प्रतिमेचे स्थान मिळाले. असे जीव तितके देवी बालयुक्त प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते, असे सगळे नीट झाले. आणि याप्रमाणे आजचे हे संपूर्ण वर्ष ज्योतीचं आणि या ज्योतीच्या सेवेने आपल्याला सगळ्यांना जी आपली मुलं बाळं असतात ती ज्ञानी होतात, हुशार होतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांना आपण त्यांची सेवा करायला पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी हे असं होतं. आणि मग वामनाने सांगितलं बळीला की तू खाली जा, मी तुझा द्वारपाल म्हणून राहील. द्वारपाल कशासाठी? की तू पुन्हा वर येऊन गडबड करता कामा नाही, म्हणून द्वारपाल. कळलं की नाही? तो म्हणाला त्याला एवढं काही हे नाही. तो म्हणाला बरं ठीक आहे. द्वारपाल म्हणजे अंगरक्षक ना, सगळ्या राज्याचं रक्षण करणारा, पाताळाचं. त्या म्हणाला तो मी बघतो तुला काय ते. आणि इतकी त्याच्यावरती कंट्रोल ठेवलं होतं की तो बळी कधी वरती आला नाही भारतामध्ये. असेही या बाबतीत जे हे सगळे जे होते, बृहस्पती म्हणा, शिवाय नरसिंह, बुध गुरु आणि ज्योती मात्र आपली सगळ्यांची आई, जन्म देणारी आणि सांभाळणारी. आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की आपण ज्या वेळेला या सगळ्या ज्योतीची पूजा करतो त्यावेळेला आपल्या मुलांना तर आपण आशीर्वाद देतो, त्यांच्या नावाने सवाष्ण वगैरे सगळं घालतो, छान छान सगळं करतो. पण तरीसुद्धा मला असं सांगायचं आहे की आपल्या मुलांनी, आपल्या आईवडिलांनी आमच्यासाठी काय केलं आहे हे लक्षात ठेवून, त्याची जाणीव ठेवून प्रत्येक मुलांनी मोठं झाल्यानंतरसुद्धा तुमचे लग्न होतात, कार्य होतात, मग तुम्हाला कितीतरी हे काय म्हणायचं ते कल्पना सुचतात, काय काय होतात. मग असं करूया, मग आईला आश्रमात टाकूया, बाबांना तिकडे नेऊन टाकूया, अशी सुद्धा आपली मनोवृत्ती होते. तर कृपया हे तुम्ही ऐकल्यानंतर ज्योतीसुद्धा, तर ज्योतीसाठी तरी एक आईवडिलांना कधीही तुम्ही दुरावा देऊ नका. ती आईवडील तुमचे जीवनदाते आहेत, जीवन देणारे, तुम्हाला मोठे करणारे. आणि म्हणून सांगते की आज लक्षात ठेवा की अजून आपल्याला महिनाभर ज्योतीची पूजा करायची आहे. तर या ज्योतीचं एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की ज्योती ही तुमची आईच आहे आणि ज्योतीचं पूजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपण ज्योतीचं पूजन करतो. आणि हे करीत असताना प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वेळेला आईवडिलांची प्रार्थना करायची आणि त्यांना सांगायचं आम्ही कधी तुमच्यापासून दूर जाणार नाही आणि तुम्हाला कधी दूर नेणार नाही. हे अंतःकरणापासून सांगायचं. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही, हे लक्षात ठेवा. ही कशासाठी हे सगळे सणसुदीन हे कशासाठी आहेत? तर हे सगळे सणसुदीन मुलांना कळावेत की आमची आई कशी असेल, आम्ही बाबांना कसं सांभाळायचं, हे ज्ञान तुम्हाला ह्याच्यातून मिळतं. म्हणून ही 2-3 उदाहरणं दिलेली आहेत सगळी. कळलं? तर आता तुम्ही पण तुमची मुलं मोठी होतील, त्याच्यानंतर त्यांना तुम्ही शिकवाल, मोठे कराल, नोकऱ्या लागतील, सगळं होईल, घरदारं घेतील. म्हणून आईला घरातनं बाहेर नाही काढायची किंवा बाबांना आश्रमात नाही टाकायचं. हे लक्षात ठेवा. हेच आज मी ज्योतीच्या निमित्ताने तुम्हाला सांगते. आणि जे हे सगळा व्हिडिओ बघतील त्याने सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपले वडील देवता आहे, देवता. त्याने तुम्हाला जन्म दिला, एवढं मोठं केलं, शिक्षण झालं, पैसा आला, अडका आला, सगळं आलं. पण तुम्ही काय केलं? त्यांना घराबाहेर काढलं, आश्रमात नेऊन टाकलं का? वाटलं म्हणून? असं नाही करायचं. म्हणून एक लक्षात ठेवा की मी माझ्या मनात आहे ते मी सांगते. पण आम्ही असं कधीच केलेलं नाही आईवडिलांना किंवा कुणालाच नाही. कारण की नाही, तसंच मी तुम्हाला सांगते की आईवडिलांना जपा, त्यांना सांभाळा आणि मरेपर्यंत त्यांची सेवा करा. आयुष्यात किंवा पुढच्या आयुष्यात
तुम्हाला काही कमी पडणार नाही. समजलं? नमस्कार. माझा व्हिडिओ संपलेला आहे. आता चॅनल काय आहे ते व्हिडिओवरती कॉमेंट्स मात्र पाठवा सगळ्यांनी. मी नमस्कार करते आणि ह्या व्हिडिओ संपला असं जाहीर करते.